हॅलो फ्रेंड्स, मी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। या दिवाळीला तुम्ही नक्की करून बघा बेसन भुजिया। तुम्ही मार्केटमधूनही बेसन भुजिया विकत आणता, तर या दिवाळीला नक्की तुम्ही घरच्या घरी करून बघा। स्वस्तात मस्त ही बेसन भुजिया तयार होते, झटपटसुद्धा होते, सहज कोणीही करू शकेल, इतकी सोपी ही रेसिपी आहे। तर बघू शकता तुम्ही, खमंग आणि खुसखुशीत ही शेव बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी घेतलेले 250 ग्राम उकडलेले बटाटे आणि त्याची सालसुद्धा काढून घेतलेली आहे। तर हे आपल्याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक छान मऊ पेस्ट करायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। तर बघा, छान मऊसूद अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीची आपल्याला पेस्ट करायची आहे, कुठेही गाठी वगैरे ठेवायची नाही बटाट्याच्या। तर हे आपल्याला बॅटर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर घ्यायचं आहे आपल्याला बेसन पीठ छान चाळून घ्यायचं आहे। सुरुवातीला गाठी वगैरे राहिला तर निघून जातात, नाहीतर सेवच्या साच्यामध्ये बेसन अडकू शकते। तर बघा, इथे मी 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे। 1 पाव बटाट्यासाठी 1.5 वाटी बेसन भरपूर होते। तर बघा, नंतर घेतलेले मी धने जिरे आणि ओव्याची पूड, नंतर टाकलेली चिमूटभर हळद आणि नंतर घेतलेला आहे 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि आमचूर पावडर। नंतर घ्यायचं आपल्याला चिमूटभर हिंग। तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट गोळा तयार करायचा आहे पिठाचा। तुम्ही जर बटाटे जास्त घ्याल तर बेसन पीठ जास्त लागू शकते। नंतर टाकायचं आपल्याला त्यामध्ये तेल। तर बघू शकता तुम्ही, थोडं चिकट होते बटाट्यामुळे, पण शेव खूप खुसखुशीत आणि खमंग लागते। तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा बेसन शेव भुजिया। तर बघा, पिठाचा गोळा तयार केलेला आहे। आपल्याला बेसन पीठ हे मुरवण्यासाठी वगैरे काही ठेवायचं नाही, लगेचच आपल्याला शेव बनवायला सुरुवात करायची आहे। तर बघा, इथे मी घेतलेलं आहे मीडियम साईजची चाळणी घेतलेली आहे, तुम्ही जाड बारीक घेऊ शकता। साच्याला पूर्ण तेल लावायचं आहे आणि बाहेरच्या पार्टला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पीठ साच्याला चिकटणार नाही। तर बघा, चमच्याच्या मदतीने मी साच्यामध्ये पीठ टाकून घेणार आहे। तर बघा, बेसन पीठ मी साच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर आपण आता शेव बनवण्यासाठी सुरुवात करूया। तर तेल सुरुवातीला मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर बघू शकता तुम्ही, तेल छान बुडबुडे येत आहे। जास्त थंडसुद्धा नसावं तेल, थंड जर राहिलं तर शेव तेल पिते। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला शेव टाकून घ्यायची आहे। शेव टाकता वेळेस गॅसची फ्लेम कमी ठेवायची, नाहीतर हाताला गरम लागू शकते। तर बघू शकता तुम्ही, एक साईड छान शेव होऊन द्यायची आणि नंतरच पलटवायची आहे। झाऱ्याला जर कडक लागली तरच आपल्याला समजायचं आहे की शेव आपली छान झालेली आहे। तर बघू शकता तुम्ही, उलट पुलट करून छान शेव आपली खरपूस झालेली आहे। दुसरी सुद्धा बॅच मी अशाच पद्धतीने तयार करून घेत आहे। दिवाळीला नेहमी तेच शेव खाऊन कंटाळले असाल तर या दिवाळीला नक्की बेसन शेव भुजिया करून बघा। तुम्ही मुलांसाठी सुद्धा हे डब्यामध्ये भरून ठेवून देऊ शकता, 1 महिन्यापर्यंत सुद्धा खराब होणार नाही। तर बघू शकता तुम्ही, मस्त अशी खरपूस शेव झालेली आहे। तर संपूर्ण शेव मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। तर बघा, शेव आपली तयार झालेली आहे। तर बघू शकता तुम्ही, मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत शेव तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि फॉलो करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत मस्त खा।